नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये। तर आजचा पण एक खूप ट्रेंडिंग व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी। सध्याला सोशल मीडियावर लेडीज जे चेहऱ्यावरती फेसवरती स्क्रबिंग करतात त्याच्या काही स्क्रबिंगच्या ट्रेंडिंग हॅक्स आपल्याला सोशल मीडियावर बघायला मिळते। तर त्या कुठल्या हॅक्स आहेत, त्याचा उपयोग खरंच आहे का, आपल्याला हानिकारक आहे का, हे आपण आज टेस्ट करणार आहेत। तर कुठल्या हॅक्स आहेत, फक्त 3 हॅक्स आहेत, तर त्या मी तुमच्यावर शेअर करणार आहे। तर त्याच्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। तसंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर चला तर मग आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर स्टेप नंबर 1, पहिली ट्रेंडिंग हॅक्स जी आहे, जे आपले रेडीमेड स्क्रबर मिळतात ते घ्यायचे आहेत। कुठलेही तुम्ही कोणत्याही कंपनीचे वापरत असाल ते घ्यायचं आहे। आता बघा, नाकावरती आणि हनवटीवरती भरपूर मला ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स आलेले आहेत। तर पूर्ण चेहऱ्याला पण लावू शकता तुम्ही, तसं काय नाही, पण मी जिथं ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स आलेले आहेत तिथं लावून घेते हातानेच। आता बघा, सगळीकडे लावून घेतलेला आहे। आणि आता जी ट्रेंडिंग जी हॅक आहे ती अशी आहे, आपला जो टूथब्रश असतो, दात घासण्याचा ब्रश, त्याच्याने स्क्रब करायचा आहे। म्हणजे त्याच्याने असं ब्रश फिरवायचं आहे। ओके आहे, थोडंसं मला हे वाटलं, रश म्हणजे किती केलं तरी ते दातांसाठी आहे, चेहऱ्यासाठी नाही आहे। भीती वाटत होती स्किनला काय होतं का, पण ओके आहे। ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांनी ह्याचा यूज करू नका। नाहीतर जे सॉफ्ट ब्रश, माझं तर खूप सॉफ्ट होता, नाहीतर लहान मुलांचे जे ब्रश असतात एकदम सॉफ्ट, ते यूज करा। पण रिमूव्ह तर होते। आता चला रिझल्ट पाहूया। तर रिमूव्ह तर बऱ्याच प्रमाणामध्ये झाले, ऑलमोस्ट झालते। पण ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन, खूप नाजूक स्किन आहे, त्यांनी ह्याचा उपयोग करू नका। आणि छान रिमूव्ह तर झालते, ओके आहे। तर आता नेक्स्ट जे आहे ती आहे 2 नंबर हॅक्स। ती आहे कॉफीमध्ये साखर टाकायची आणि मध टाकायचं आणि त्याचं एक पॅक बनवून असं हाताने स्क्रब करायचं। तर कॉफी, साखर आणि मध हे तर तिन्ही आयुर्वेदिक आहे, पण हे खूप असं चिकट वाटत होतं। आणि जेव्हा मी पहिल्यांदा लावायला घेतली तेव्हा ते सगळीकडे असं गळत होतं, कपड्यांवरती वगैरे सगळीकडे पडत होतं। हे बघा, सगळीकडे पडत होतं। म्हणून अतिशय थोडं हाताला घ्या आणि खाली काहीतरी ठेवा, म्हणजे ते सगळं मिश्रण त्याच्यावर पडणार आणि असं स्क्रब करा हाताने। खूप म्हणजे आहेत चांगले रिझल्ट, पण जरा असं किचकट आहे हे हाताने हे करायला, किचकट आहे। तर अशा प्रकारे तुम्ही नाकावर वगैरे करून घ्या स्क्रब, आणि 100% आहेत ह्याचे पण रिझल्ट। मला ओके वाटलं, छान वाटलं, आवडलं मला हे। आता स्किन वॉश करून आल्याच्यानंतर बघा, एक चमक पण चेहऱ्यावर आली ती, आणि बघा सगळे व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्स निघाले ते। बऱ्यापैकी छान वाटलं। तर छान रिझल्ट आहे। सगळे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स सगळे रिमूव्ह झालते, माझ्या स्किन एकदम मऊ झालती। आता थर्ड नंबरची हॅक्स जी आहे ही सगळ्यात छान आहे आणि मला ही सगळ्यात छान वाटली, आवडली। 100% ह्याचा रिझल्ट जाणवला। स्किन एकदम ग्लोईंग, सॉफ्ट झालीच, त्याच्याचबरोबर ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स पण रिमूव्ह झालेले। जे आपले मशिनीचे जे फेसची जी मशीन असते त्याच्यावरती जो ब्रश येतो, त्या ब्रशवरती मध टाकून घ्यायचा आहे आणि फक्त बारीक साखर टाकायची आहे आणि हा ब्रश पूर्ण चेहऱ्यावरती फिरवायचा आहे। पहिला किचकट वाटलं मला, पण मी खरं सांगू का, चेहरा एवढा सॉफ्ट झालता, माझा फेस एवढा सॉफ्ट झालता। ब्लॅक हेड, व्हाईट हेड्स तर रिमूव्ह होतच होते, पण इतर गोष्टी पण एवढ्या छान, ह्याचा खूप छान रिझल्ट वाटला। आणि हा ब्रश एकदम स्मूथ असल्यामुळे चेहऱ्याला कसलीही इजा होत नव्हती। जर तुमच्याकडे हा ब्रश नसेल तर तुम्ही हातावरती घेऊन करू शकता आणि बघू शकता तुम्ही किती छान सगळ्या चेहऱ्यावरती एकदम क्लीननेस आलता। पूर्ण ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स पूर्ण रिमूव्ह झालते। स्किन ग्लोईंग होत होती, चमकत होती आणि रिमूव्ह तर झालते। बघा, एकदम माऊसूद चेहरा झालता। आणि आता चेहरा धुवून आल्याच्या नंतर ना बघा, रिझल्ट एकदम छान रिझल्ट होता, एकदम ग्लोईंग स्किन झालती माझी। सगळे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स रिमूव्ह झालते। सगळ्यात जास्त हॅक्स मला ही आवडलेली आहे, तुम्ही पण ट्राय करून बघा, काहीच हानिकारक नाही आहे। मध वगैरे व्यवस्थित सगळं चांगलं आहे। ओठांवरती बी केलं तर लाईक करा,
तर चेहरा एकदम मस्त उजळून निघालता, एकदम तुकतुकीत वाटत होता. तर छान असा रिझल्ट मला ह्याचा मिळाला होता आणि मी खूप खुश होते. तर बघा एकदम बाउन्सी स्किन झाली. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. परत उद्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.